अध्याय 44. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सिंहावलोकने करून ऐक पुढील कथन. तंतुक संसारी असून भजे गुरुसी याम मात्र. तर लोक श्रीशैल्यासे जाता बोलावे ते त्यासे तयावदे तू गुरुपाशी श्रीशैल्य मल्लिकार्जुन. सर्वत्र हा गुरु एक पाषाण पाहू जाती लोक. ते त्या निंदुनी गेले लोक ये तंतुक गुरुपाशी. तो पाय वंदित असे गुरु पुसे कान जासे. तो तसेची सांगित असे चतुर्दशी पुढे आली. नभा मार्गे गुरु तया नेऊनी दाविती श्रीशैल्या. देवा पाहे तो लोक तया पुसोनी साच न माने. लिंगी विलोकी ते गुरुसी स्थान महात्म्य गुरु तेसे. सांगे पंपापुरी शिवासे पाहुणी श्वाना ये राजत्व. स्त्री वश्य तो जरी का शैव पुसता स्त्रीला प्राग स्वभाव सांगे. राणी पुसे स्वभाव म्हणे तो कवडी तू पूर्वी आलंबिले मांस पाहून श्रीशैल्यागरी घार येऊन तुला मारी म्हणून राणी होऊन रमसे. तू मी भविष्य षडजन्मी होऊ रांजे. अंती स्वधामी जाऊ म्हणे. तंतुका मी क्षेत्रधामी आणेल तुला. जे वर्ते गिरी लागे आग ते हो शीघ्र ध्वात भंग. तसा होता गुरुसंग आवृत्ती भंग होते. त्या अव्यग्रा गुरुसंगमी जाणवणी धाडते ग्रामी. त्याला भ्रांत म्हणते ग्रामी मठधामी आणि भक्ता तो. प्रत्यय यात्रिकेता सर्वाला ये निभ्रांतता म्हणते देवगुरुनाथा तंतुका भक्तांग्रमानती. इथे श्रीमद परमंतर वाजगन नंद सरस्वती सप्तशती गुरुचार्य पर्वत यात्राणम चतुर्चत्वारिशाध्याय अध्याय 45. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरु नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ऐके ईश्वर प्रभाव नंदीराम एक भूदेव कुष्ठ व्यापून घे दाव देवी पाशी तुळजापुरी. त्या ईश्वरी त्या गुरुपाशी म्हणे. तो बोले का नरापाशी धाडशे. मग भोपे असे सांगून त्याशी धाडले. जी पुरस्कार नावडता तो भेटू गुरुनाथ. गुरु म्हणे तुका आला आता आलाच रे नरापाशी. स्वकीय कोण ओळखून तो प्रार्थी त्या देव म्हणून. गुरु म्हणे पापे करून कुष्ठ व्यापून गेला असे. अकस्मात पाप हो दुरी या संगमी स्नान तू करे. म्हणून त्याबरोबर सोमनाथाचे धाडते. तो त्या क्षणी स्नान करे. अश्वत्था प्रदक्षिणा करे. मठी येत्या अवसरे पाहे शरीरी गुरु म्हणे. शरीर त्याचे दिव्य झाले. किंचित जंगेच राहिले. पुसे कुष्ठ हे का राहिले. गुरु बोले विकल्पाने त्वाम जी मनुष्य धरली तीच तुझा आड आली. माझी स्तुती करी बली म्हणे तो लिखितही नाही. विभूती मग जिवेवर टाकून गुरु म्हणे स्तोत्र करी. मग तो ही धीर करी स्तोत्र श्री गुरुचे. आत्मा तो तू सर्वाधिश शुद्ध बुद्ध नित्य त्रिश. तुला नेनुनी कर्म पाशे बद्ध होती जीव अज्ञान. हे ते अहंकार त्रिविध पापे घेती योनी विविध. सम पाप पुण्य त्रिविध नर होती रक्त रेते. गर्भी महाकष्ट भोगी सोडावया प्रार्थी विरागी. उपसदा वेगी पुढे भोगी होणे मरे. त्वद्वीक्षणा विना कैसा मोक्षा जाईल हा पिसा. तुझी कृपा करी ऐसा प्रार्थी मानसा स्थिर होण. गेले राहिलेले कुष्ठ झाला तर गुरुप्रेष्ठ. कविता करी कविश्रेष्ठ एकनिष्ठ गुरुपदे. इथे श्रीमद परमंतर वाजगन सरस्वती विजयचे त्याचे सप्तशती गुरुचरित्र सारे. ब्राह्मण कुष्ठ निवारण नाम पंचतत्व ऋषाध्याय अध्याय 46. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. विशद तत्कविता रीती नृ केसरी तो नरस्तुते. मानुनी निंदी त्यांचे चित्ती गुरुमूर्ती प्रगटली. लिंग पिंडीवर बैसून पंचकवित पूजन गुरु घेते ते पाहून. तो येऊन प्रार्थी गुरुसे तू वंचोनिका देवापासे. मूर्खपणे नरास चविसे असे गुरु पुसे त्यासे. प्रार्थुने त्यासी तो हो शिष्य. हे उत्तम कवी दोन गुरुसी घाते अनुदिन. गुरु प्रसन्न होऊन उद्धरून नेते त्या. जे तम शांती करेल ते हो ज्ञान भक्त ज्ञान नुर्वी. येथे हो शांत जुजारवी कीर्ती बरवी दावी लोक. येथे श्रीमद परमहंसर वाजगन सरस्वती विरचिते सप्तशती गुरु चरित्र सारे. कवीश्वर उपदेश नाम षटचत्वारिशाध्याय अध्याय 47. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरु नमः. ओम श्री दत्तात्रेय नमः. भक्त अतिप्रिय सात दिवाळीच्या सणानिमित्त न्याय गुरुसी गृहापत प्रार्थिती सतग्रामवासी. गुरु तोषावया तया 7 रुपये धरून या जाती सातांच्या आलया. राहून या तया ग्रामे तो विस्मित होऊन पडते. एकमेका झगडते माझे गुरु मूर्ती करते दीपावळी असे. ग्राम लोक मिथ्या म्हणते येथे चो गुरु म्हणते. दिल्ली कोण सर्व दाविते गुरु म्हणते सर्व सत्य. होसी केवळ परब्रह्म असे स्तविती ते सप्रेम. तया भक्ता गुरुतम देती धाम अलभ्य जय. इथे श्रीमद परमहंसर वाजगन नंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे. दीपावली उत्सव वर्णन नाम सप्तचत्वारिशाध्याय 48. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. जो वेदा अगोचर तो भक्ता हो सुगोचर. त्या ग्रामी भक्त शूद्र नमस्कार करी नित्य. गुरुदेव संगमी जाते त्या पाहून करी प्रणती. पुन्हा येतो येणे रीती करी भक्ती शेती करता. लोके चमत्कार करावाय शूद्रावदे गुरुराया. कच्चे पिका हे कापून टाकी मध्यान्ह पळत.
तो ते प्रमाण म्हणून स्वामी भागा ठरवून कापे. तस्त्री येऊन करी विघ्न तरी न हटे. ते कथिते अधिकारी असे शूद्र न जुमाने त्याचे. दावी मध्यान्नी गुरुसे म्हणे शेतासे कापले. तू आता पर काय खासे असे गुरुपुसी त्याचे. म्हणे तुझ्या प्रसादेसी लाभ आम्हास होईल. त्याचे पूर्वाय हेत वृष्टी मुलक्ष पडित पाडित शतगुण त्या शेतात गुरुनाथ धान्य देते. तो करून क्षेत्र पूजा सहस्री करी गुरुपूजा. स्वामी भाग देऊनी द्विजा धान्य पूजा वाटी हर्षी. संतोषोनी गुरुमूर्ती त्यांच्या वंशागती देते. अशा लेल्या केल्या किती त्या त्याने ती ब्रह्मादी कळते. श्रीमद परमहंस वाजगंधानंद सप्तशती पुरुष शुद्ध धान्य प्रवृत्ती वर्णनामाष्ट चतुर्थ 50. ओम श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु नमः. श्री दत्तात्रय नमः. हे उत्तम असे क्षेत्र भीमा अमरजा योग चोर रणीसुरा मारी जलंधर अमृत हरत्या उडवे. उत्तम प्रकाशक शिवदे अमृतभिषेक ओलंडले तेचे गती हे नदी अमरजा. ही भयो तापरी भीमेशी संगम करी प्रयागा परिपा परिभूमीवरी हे तारक. सर्व मान्य मनोहर तीर्थ जेथे कल्पद्रू अश्वत्थ पुढे संतोषाख्य तीर्थ विश्वनाथ येथे आला. ही उमेश प्रसादाने एका जीवन मुक्ताने काशी केली ती स्नानाने कैवल्याने निसंशय. त्यावरी पाप विनाश तीर्थे दाविती यतिश. तो भेटे त्या समायास पूर्वा आश्रम सुसरत्ना. ती त्या महातीर्थे नाली कुष्ठ जाऊन शुद्ध झाली. गुरुवांध्याने तेथे राहिली मुक्त झाली त्याच जन्मी. वारी संकट कोटी तीर्थ पुढे दाविते रुद्रतीर्थ गये समफल तेथे चक्रतीर्थ केशवा पुढे. हे समूळ वारी दुरित अस्तिकरी चक्रांकित द्वारके होणे हे प्रशस्त. हो पती स्नाने ज्ञानी ज्या वेळून असे माये ते स्नान करतात ये मुक्तता सुनिश्चय. गुरुराया सांगे लोका. तो पूजा व कल्लेश्वर प्रागभागी गोकर्ण क्षेत्र चक्रतीर्थ हे पवित्र असे क्षेत्र महात्म्य आहे. अज्ञानाने कलियेचा सर्व तीर्था ये गुप्तता गुरुनाथ दाविता लोकचित्ता हो आनंद. इथे श्रीमद परमहंस वाजगंधानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र गाणगा पूर्वण्य नाम 49 अध्याय 50. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. ज्या देती श्रीपाद वर तो रोधक जन्मांतर करी हा म्लेंच राधाशूर धर्मावर मन ज्याचे. त्याचे पुरोहित म्हणते हिंदू पाषाण पूजिते. भू भो जला देव म्हणते ती दुर्मती न बंधावे. राजा ऋतूने बोलत सत्य असे त्याचे मत. जे द्वेषित त्या प्रथम प्राणांदंड करीन. द्या त्वेषोक्ती सोडून असे त्या कथित ज्ञान. मांडीवर फोड होऊन तो पिढून राहे देवी. त्या उत्तम लेख करते परी त्याची नोही शांती. राजा पुसे द्विजापती तो एकांती सांगू म्हणे. राजा मंत्रातिकाय तजुने एकलाची करी गमन. पाप नाश तीर्थी येऊन पुसे वंदून त्या विप्रा. आश्वासन देई द्विज म्हणे सत्पुरुषासी भज. भो रोग हो निर्भीज भय तूच काय याचे. एक सर्व कर्महीन उज्जैन होता झाला. द्विद्वेष्यसी रमण तद्विय ऋषभ. तत्पर पुण्य उदले म्हणून मुनी भेटले. दोघांनी त्या सेविले अहोरात्र. त्या सेविल्या पुण्याने राजकुळी जन्म घेणे घडला त्यापरी भोगणे आले उन्हेचे स्वकर्म. जो सद्भक्त हो सकाम त्या श्रीमत कुळी जन्म. मुक्ती घे जो निष्काम सत्समागम व्यर्थ नाही. द्विजा जन्म दशांदशी भद्रभाऊ राजवंशी ज्येष्ठ राणीचे 21 ते 34 न रुसले. यत्न तिरे गर्भणे सर्पगर्भ दिले होते. भेदले परी न प्राणात हरी. तिथे देव राखे तिचे मांस रक्त बिघडे. तिला बहु कष्ट घडे. पुत्रा प्रसवली पुढे व्रण पिढे उभय झाले. सर्व उपाय अपाय त्या आरोग्य नव्हे. एके दिने तयार आहे विजयारण्य देशी टाकी. ते पूर्वकर्म स्मरण बाळाकडे वर घेऊन वनी करून आकरून धन तो गोधन पुढे देखे. राजभामिनी गोपती ते पुसोनी नगराते वाणीपती राखी तिथे. व्रण कष्टे पुत्र मेला तो दैवे ऋषभयोगी ती रडता आला वेगी. तिला म्हणे राहे उभी शोक त्यागी विवेकाने. सांगून सदुपदेश स्मरे पुरुकारास. जीववली तो त्या सुतास त्या दोघात दे आरोग्य. असा भाग्य सत्पुरुष भेटे तरी जाई दोष. राजा पुसे सत्पुरुष असे दोषावर कोठे. भुसूर म्हणे भूपा प्रति भीमा तरी असे ते नामे नृसिंह सरस्वती त्या प्रतिता भेटाया. राजा तथास्तु म्हणून त्या विप्रा सत्वरुण चतुरंग दळ घेऊन भाव धरून पाचला. तो पायी दुरी करून पायी चालक घेऊन संगमी देवा पाहून करीन म्हणे एक भावे. म्हणती श्री गुरु रदका कोठे बससी येसी न का भेटावे रे भाविका. ते ऐकून तो ज्ञानी निजगुज प्राग जन्मीचे 8वे रूप श्रीपादाचे. त्या ओळखून मृदू वाचे करी त्याचे तो स्तवन. का बाह्य विषयाब्दीत लोटीसी तू कृपावंत. आता धरी माझा हात घरी त्वरित काढी माझा. तू हात माझा धरता मी येईन हो वळता. मांडीवरी फोड येता त्या निमित्ताने भेटा. माझा मंगळ हो भाव गुरु म्हणे फोडा दाखवू. गुरु मांडी पाहे तो स्फोटका भाव धानाची.
म्हणे शब्बास हे बेटा माझा गंभीलाच फोटो. म्हणे नेने मी हे कुठं द्यावी भेटा तवे तू. मी शास्त्र बाई जरी गोहत्या देखील न करी. म्हणे माझी पहापुरी नमस्कारी वारंवार. तो आम्ही सेना दावी तया पालखीत बैसवी. स्वय पायी चाली पदवी गुरु बैसवी यांनी तया. पुढे दर्शन घे म्हणून पाप नाश तीर्थे येऊन राही गुरु. त्या प्रार्थना नागनाथ धुरीने गुरु मुख्य शिष्यासहित जेवून या तीर्थी येतो. तो राधा त्या नगरात ने वाजत गाजत गात. विवेक दृष्टी भगवान जाती पुर भक्तादीना धावी सर्वा भेटून प्रीती करून निज ऐश्वर्या. ती गंमत न बोलणे महोत्सव केला रावे. आता पाद दास्त द्यावे म्हणून भावे प्रार्थी पुप. तनया राज्य देऊन तू शैशल्यावरून घे माझे दर्शन. राव ज्ञान असो म्हणे पद्म नम्र झाला राव. आश्वासन गुरु राव गाणगापूर पुन्हा ठाव. घे देव भक्ताजन ते अगहारे दर्शन होता जने. अर्जुन सर्व करते निरंजन गुरु स्तवन पूर्वकते. इथे श्रीमद परमहंस वाजदानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे येऊन धरण नाम पंचाशतम अध्याय. अध्याय 51. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरू नमः. ओम श्री दत्तात्रय नमः. आता येथे राहावे कलियुगी गुप्त व्हावे असे म्हणता गुरुराव अवघे दुःखित होते ते. गुरु त्या आश्वासन म्हणे बसते आताही ना पुढे येतील दुर्दिन हे जाणून गुप्त राहू. जे सद्बुद्धी असते लोक दिसो तयासे सम्यक. गाणगापुरी राहू बका घ्यावला लोक त्रिवाचे. भवाब्दा हो तुम्हा सुगम बसता पादुका जे काम ते पुरवणी अंतिधाम मिळेल नाम माझे गात. भवा बुंदीत तरणार्थ बजा मद मिळेल स्वार्थ. चरित गाथा मनोरथ पूर्ती व्यर्थ चिंता असो हो सद्यत पादुका चरणी. विघ्न चिंतामणी अर्चा प्रातः कृष्णा स्नानी जाऊनी रोज येईन मी. भक्तिमान भावी जसा जसा त्यापाशी मी तसा तसा. गुरुचा बोलायचा नाम धारक म्हणे सिद्ध. रहस्य अर्थ गुरुचरित्राचा सिद्ध नाम धारकांचा. संवाद जो लोकेसाचा सार त्याचा चिदसन. हे सत्कृपा करून दत्त वदवी प्रेरून या चित्त तयापदी हा समस्त समर्पित असो ग्रंथ. इथे श्रीमद परमहंस वाजदानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वर प्रधान नाम 1/50 आरती. जय तत्वज्ञान निधान अनुसया त्रिनंदन तत्पद्मावरुण पंच प्राण वाळीन. करी कृपा माय बापा वारी सर्व पाप तापा. निज मार्ग करी सोपा अनुकंपा पूर्ण करुण. जे अत्यद्भुत तव रूप ते चित्ती आपोआप. राहो जे कामुक पो विषम प्रगटून. तपश्चर्या हे आमुची पत्रुते नित्य हो साची. दुर्वासना मनाची न उठवी हेची देई दान. गुण भावे तुझे गावे अनासक्तीने मी वागावे. सत्संग आदरावे मध्ये आहे वरदान. अनुरक्ती तत्पदी व्हावी विषयी विरक्ती व्हावी. कष्टेता धृती व्हावी सेवा भरवी घ्यातून. तार सद्ब्रह्मार्पण असो संपूर्ण आचरण. दृढ धरू तव चरण नमला त्वधन्य शरण. तिसरे सप्तशती गुरुचरित्र समाप्तम. करता कविता दत्त वासुदेव निमित्त येते तत्पदी अर्पिला हा ग्रंथ तोच येथे आदि मध्यांते. अध्याय पहिला. ओम श्री आता श्री सप्तशती गुरुचरित्र सार. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरू नमः. ओम श्री दत्तात्रय नमः. नमः श्री दत्त गुरुवे हद्वासो धोती कार्वे स्वात्मज्योती प्रकाशाय सुखाय अनर्थ शांतय. भूतम भव्य भवच्चास्मा जयते न जीवते लियते यत्र तद ब्रह्म श्री दत्ताख्य तद्रीश्वरम. भक्तिगम्य तस्येदम चरितम चित्त शुद्धे. संक्षेपण स्फुटम वक्ते वासुदेव सरस्वती. ग्रंथी वासुदेव निमित्त करता करविता दत्त तत्पदी ठेवून चित्त चरित ऐकोत संत हे. हे मानून जे वाचिती किंवा भक्तीने ऐकची त्याची भवाब्दी तरती उद्धरती निज पुरा.